हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण लिहिणार आहोत रमजान ईदवरती मराठी निबंध। ईद हा सण आपल्या देशात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये एक प्रमुख सण आहे। हिंदू मुसलमानांद्वारे पूर्ण भारतात भव्यपणे साजरा केला जातो। ईद फक्त भारताच नव्हे तर भारताबाहेर जिथे जिथे मुस्लिम धर्मीय लोक राहतात तिथे भव्यपणे साजरी केली जाते। आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे केले जातात, पण ईद हा मुस्लिम धर्माचा प्रमुख सण आहे। प्रत्येक वर्षात 2 ईद येतात, एक ईद उल फितर आणि दुसरी ईद उल जुहा। यात ईद उल फितर, ज्याला रमजान ईद पण म्हटले जाते, हा मुसलमानांचा प्रमुख सण आहे। मला सुद्धा रमजान ईद खूप आवडते। रमजानचा महिना खूप पवित्र असतो। या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक रोजा म्हणजेच उपवास ठेवतात आणि महिन्याच्या शेवटी उपवास सोडून रमजान ईद साजरी केली जाते। रमजानचा महिना मुस्लिम कॅलेंडरचा नववा महिना असतो। रमजान ईदला नमाज पाठण करून प्रार्थना केली जाते। यानंतर भोजन करून रोजे सोडले जातात व सर्व मुस्लिम बांधव एकमेकांशी भेटून आनंद साजरा करतात। रमजान ईद भारतासह जिथे जिथे मुस्लिम लोक आहेत त्या सर्व देशांमध्ये साजरी केली जाते। या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केली जाते, नवे कपडे घालून सुगंधित अत्तर लावले जाते। जास्त करून मुस्लिम पुरुष या दिवशी पांढरे कपडे घालतात। पांढरा हा रंग पावित्र्यता आणि साधेपणाचा प्रतीक आहे। यानंतर मोठ्या संख्येत मुस्लिम अनुयायी सकाळी मशिदीमध्ये प्रार्थनेला जातात। नमाज पूर्ण झाल्यावर सर्व मुस्लिम कुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे गरिबांना अन्नदान करतात। या दिवशी मुस्लिम मशिदीमध्ये लाइटिंग लावून सजवतात। हा दिवस खूप आनंदाचा दिवस असतो। ईद सर्वांना मिळून राहण्याचा संदेश देते। ईद ही शिकवण सर्वांनी आत्मसात करायला हवी। मी कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त चांगली कामे करतील आणि माझा आवडता सण ईद आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।